नमस्कार. 3:30च्या आजच्या भागात मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत विनायक नगर अहमदनगर येथे. औक्षण झालेलं आहे. मला यांनी नारळ दिलाय. नाही तुम्हाला जसं वाटतंय तसं नाही, चांगली सुरुवात व्हावी म्हणून नारळ दिलेला आहे. पुढचे एपिसोडही मीच करणार आहे. तर इथे उत्साह जबरदस्त दिसतो आहे. नारळ वगैरे देऊन औक्षण देऊन झालेलं आहे. त्यामुळे आता सुरू करूया आपला आवडता कार्यक्रम साडे मारे. आपण ज्या नगरात आलेलो आहोत तिकडचे काका माझ्या बरोबर आहेत. या विनायक नगर मधल्या लोकांविषयी आपल्याला माहिती द्यायला त्यांच्याशी बोलूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. राजेंद्र दिगंबर म्हणते. तुम्ही काय करता? मी सर्व्हिसला आहे, ITI मध्ये. अच्छा, बरं. आम्हाला या कॉलनी विषयी, तुमच्या विनायक नगर विषयी माहिती द्या ना. कॉलनीमध्ये इथं ज्या महिला आहेत तर त्या सर्वजण काही सण असले किंवा नवरात्र किंवा गणपती तर सर्वजण एकत्र येऊन ते एकमेकांना म्हणजे स्पर्धेमध्ये भाग घ्यायला सांगतात व करमणूक करतात सर्वांची इथं. आणि बाकीचे कार्यक्रम, दहीहंडी, गणेशोत्सव, दहीहंडीचे सुद्धा इथं चांगल्या प्रकारे कार्यक्रम होतात. लहान लहान मुलं सुद्धा इथं चांगले सहभागी होऊन ते कार्यक्रम करतात. एकदम खूप जास्त संख्येने जमतात महिला. हो, खूप संख्येने जमतात इथं महिला. नाही आता जमलेत तशा. आता जमले त्याच्यापेक्षा जास्त जमतात, पण आता बऱ्याच जणांना माहिती नव्हतं. त्याच्यामुळे आता जरी आसपासचे बरेच लोक आलेले आहेत इथं. पण जेवढे आहेत तेवढे धमाल करतील असं वाटतं तुम्हाला? हो, एकदम धमाल करतील ते. आणि एकदम म्हणजे साडेमाड येतील. आता ते परत तुम्ही विनायक नगरच नाव घेशाल का, एवढी धमाल करतील ते. अच्छा, बघूया आता किती धमाल करतील. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. खेळायला सुरुवात करूया. टोकन्स वाटून. टोकन्स वाटून झालेली आहेत. आता सुरू करायची पहिली फेरी. त्यासाठी स्पर्धक निवडायचे, त्यासाठी इकडची टोकन्स काढायचे आहेत. माझा मित्र मला मदत करणार आहे. हाय. हाय. काय नाव तुझं? देवेंद्र. कितवीत आहेस तू? पहिलीत. अरे पहिलीत? छोटा आहेस तू एकदम. कुठल्या शाळेत जातोस? वालकाकुल. ओके, मला टोकन्स काढून देशील याच्यातली 3? डोळे मीठ आणि एक एक करून टोकन काढून दे. अजून एक दे. अजून एक दे. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आपल्या बरोबर आपली पहिली फेरी. अंदाजे किती? पहिला क्रमांक आहे 19. दुसरा क्रमांक आहे 14. आणि तिसरा क्रमांक आहे 24. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया पहिली फेरी. अंदाजे किती? राऊंड सुरू करायची, पण मारायच्या त्याआधी थोड्याशा गप्पा. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. वंदना विजय हरदे. तुम्ही काय करता? मी गृहिणी. गृहिणी आहात. बाकी तुमच्या आवडीनिवडींविषयी सांगा मला. माझी आवड वाचन करणे, मुलांचा नियमित अभ्यास घेणे आणि आठवड्याभरात 2-3 प्रकारचे वेगवेगळे पदार्थ करून सगळं कुटुंब मिळून बरोबर संडेला एकत्र बसून खाणे. अजून काय काय लिहिलं होतं? काय लिहून नाही आणलं, मनानेच सांगतेय. मी प्रश्न विचारते ते मी उत्तर देते. हो, मग असं का त्या पाठ केल्यावर का? नाही. हा. आणि काय करता? गाणी वगैरे गाता तुम्ही? गाणी? हो, भजन गातो. भजन? कसलं कसलं भजन गाता? हसताय काय तुम्ही? कोणाची भजन गाता? भजन म्हणजे देवाची, स्वामी समर्थांची आरती वगैरे, त्यांच्या केंद्रातली कार्यक्रम आम्ही अटेंड करतो. केंद्रातली बायका. अच्छा, केंद्रातल्या बायका? हो, केंद्र दिल्लीतल्या? नाही, स्वामी समर्थ हा एक त्या केंद्रातल्या. अच्छा अच्छा. शॉपिंग वगैरे करता तुम्ही? बाहेर जाऊन खरेदी वगैरे? हो, करतो ना. भरपूर करता? आपल्या बजेटनुसार. हो, साहजिक आहे, बजेटनुसारच. हा, मग एक वस्तूंच्या किमती माहिती असतील की नाही? हो हो, माहिती. मग तीच पुढची राऊंड आहे आपली. हो हो, चालेल. तिथे भजन नाही गायची, किंमत लावायची? हो, चालेल. हा हो, चालेल. राऊंड साठी ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. मी अनिता बर्डे. मी गृहिणीच आहे. सांगा, पुढचं पण सांगा. मी घरीच असते दिवसभर. मुलांचं बघते, मिस्टरांचं बघते. स्वयंपाक पाणी करण्यात इंटरेस्ट आहे. मी जाऊन येऊ मग? काय हो, तुम्ही आलात तेव्हा जीप बाहेर का काढून आलात तुम्ही? पहिल्यांदा आले ना, आणि असं कार्यक्रम होता हे पण माहिती नव्हतं ना. अहो, पण रोज रोज येतो कोण ना? रोज रोज करतो का आपण 3:30 सगळीकडे? मला सांगा. पण थोडी काहीतरी हिट असल्यावर
टायमिंग येतं ना थोडस. असं काय नाही, आलं तर आलं, नशीब आपलं. त्यात मी असं पण दिसत नाही की मला घाबरावं. मग छान दिसतंय. हो ना, मग का अशा आलात तुम्ही? मला भीती वाटली तुम्ही अशा आलात म्हणून. मला काय विचारू काय नको असं व्हायला लागलंय आता. सांगा, पुढचं कंटिन्यू करा तुम्ही. नाही विचारा तुम्ही. नाही हो, सांगा हो, सांगा सांगा तुम्ही. विचारा तुम्हीच विचारा. बरं, बाकी तुमच्या आवडीनिवडींविषयी सांगा. आवड अशी घरकाम वगैरेच. बाकी इंडस म्हणून आहे ते करतो आम्ही. हा, ते काय मग हेच डॉक्टर हॉस्पिटलचं काम आहे थोडं ते करतो. ते करता तुम्ही? आणि मग अचानक आता तुमचा नंबर लागला, मस्त वाटलं की नाही? छान वाटलं ना, पण घाबरले ना मी. परत तेच, घाबरायची काय गरज आहे? वस्तूंचा अंदाज लावताना घाबरू नका. आता राऊंड पुढची मी सांगणार तुम्हाला. हा, त्याच्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार, नमस्कार. तुमचं नाव सांगा. मी सारिका प्रमोद मोरखडे. तुम्ही काय करता? मी गृहिणी आहे. आणि दिवसभर म्हणजे असं वाचन वगैरे घरातली कामे नीटनेटके करण्याची. नीटनेटके म्हणजे फालतू असंच कोणतरी कसं करतं? नाही, आज माझी घरातली कामं नीट केलीच नाहीत मी. काय थोडेसे काम करायचे, गप्पा मारायचे, असं एकदा कामाला लागलं की व्यवस्थितपणे आपले आवरायचे. एकदा जर आपल्या देवाला लागलं तर एकदम देवधर्मच पूर्ण करायचा. असं सर्व व्यवस्थित करायचं आणि मुलांचा सांभाळ व्यवस्थित करायचा. हो, वाचन वगैरे. गप्पा मारायला आवडतात तुम्हाला? भरपूर आवडतं. काही वाटत नाहीये तसं. इतकं टेन्शन घेतलेलं आहे तुम्ही सुद्धा. बघायला आलो वाचन ना म्हणून. आणि लागला नंबर बघायला आलेले आहे ना. आता कशी राऊंड खेळायची तुम्हाला? खेळेल ना. खेळणार ना? हा. त्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. गप्पा मारून झाल्या, आता वेळ आहे पहिल्या फेरीची अंदाजे कितीची. राऊंड एकदम सोपी आहे. मी तुम्हाला एक प्रॉडक्ट देणार, काही आकडे देणार, तुम्हाला एक किंमत लावायची आहे. ही किंमत त्या प्रॉडक्टच्या एवढीच अचूक किंवा जवळपास जाणारी पाहिजे. ज्यांची किंमत जवळपास जाणारी किंवा अचूक असेल त्या विजेता ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार? सोपं आहे. ज्या ताई पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. सो पहिल्यांदा किंमत लावणार सारिका ताई, मग किंमत लावणार वंदना ताई आणि मग अनिता ताई. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे रिस्ट वॉच. स्टेनलेस स्टील बॉडी असलेले हे घड्याळ वॉटर रेझिस्टंट आहे. या घड्याळाच्या बॅटरीचं आयुष्य 3 ते 5 वर्ष आहे. या घड्याळाची अॅक्युरसी ±30 सेकंड्स पर मंथ आहे. आजचं आपलं प्रॉडक्ट तयार आहे. सारिका ताई तयार आहेत, आकडे तयार आहेत. हे घ्या, 4 आकडे वापरा आणि एक किंमत लावा. किती किंमत आहे? 8170. 8170. बरोबर वाटते? जवळपास अंदाज. हा. जवळपास अंदाज आहे. काय वाटतं, बरोबर वाटते 8170? मग किती वाटते? 1500. आणि 3च्या वर? ओके, 1500 ते 3000, 4000च्या मध्ये सांगितले सगळ्यांनी. 2500. काय तुम्हाला काय वाटतंय, चेंज करायची की बरोबर आहे? नाही, चेंज करायची. चेंज करायचे, लगेच करा. डायरेक्ट 7000 रुपये कमी. हा. हा, हा. ही आता बरोबर वाटते? हो, जवळपास आहे. हो. जवळपास. ओके, मग फ्रीज करूया. हो. ओके, 1870. 1 1870. 1870. सारिका ताईने तर किंमत सांगितली. बघूया वंदना ताई काय करतायत. हे घ्या, 4 आकडे वापरा तुम्ही पण. किती किंमत आहे? 2647. बरोबर वाटते का? हो हा, हो. हो, ते पण ठरवून नाही ना तुम्ही? नाही. हा, काय वाटतं मागे? 2647 रुपये. सगळ्यांना बरोबर वाटते? अंदाज तुम्हाला काय वाटतं? मागे बरोबर वाटते? अंदाज. ठीक आहे, फ्रीज करूया मग. हो. ओके, 2647. 1 2647. 2 2647. 3. वंदना ताईंनी पण आपला अंदाज सांगितला. आता बघूया अनिता ताई काय करतात. हे घ्या, 4 आकडे वापरा. किती किंमत आहे? 1064. 1064. काय बरोबर वाटते का किंमत? नाही, मग किती वाटते लवकर सांगा. मग 500-1000 रुपयांनी जास्त. तुम्हाला काय वाटतं? चेंज करू का? चेंज करायचे, पटकन करा.
आता किती किंमत आहे? 1086. बरोबर वाटते आता ही फ्रीज करून टाकूया. ओके 1086. 1086. 1086. प्रत्येकाने आपापला अंदाज सांगितला. बघूया या प्रॉडक्टची कोणी किती किंमत लावली आहे. सारिकाताईंनी किंमत लावली 1870 रुपये. वंदनाताईंनी किंमत लावली 2647 रुपये. अनिताताईंनी किंमत सांगितली 1068 रुपये. आणि याची खरी किंमत आहे 1590 रुपये. त्यामुळे विजेते आहेत सारिकाताई. हे घ्या तुमचं घड्याळ. सांगा कसं वाटतंय? खूप आनंद झाला मिळाल्याबद्दल आणि खेळल्याबद्दल सुद्धा. हो ना. हा मग आता हे कोणाला देणार आहात? मिस्टरांना. मग एवढा विचार कशाला करावा लागला त्यासाठी? बरं वाटलं की नाही? हा चांगलं वाटलं, छान वाटलं एकदम. पुढे अजून एक राऊंड खेळायची आहे. हा त्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. मी एक प्रश्न विचारणार आहे. प्रश्न हा आजचे आपले 6 स्पर्धक सोडून बाकीच्यांसाठी आहे, ज्याचं उत्तर मी एपिसोडच्या शेवटी विचारणार. त्यामुळे ते तेव्हाच सांगा. असा कोण प्राणी आहे ज्याची उडी 12 हात लांब बसते? उत्तर आठवून ठेवा, एपिसोडच्या शेवटी विचारेन.